प्रत्येक व्यक्तीकडे पोटेन्शियल आहे. जन्माला आलेल्या या बालकाकडे सुद्धा पोटेन्शियल आहे, क्षमता आहेत. त्या क्षमतांचा योग्य वापर करण्यासाठी त्यांना आपण प्रयुक्त केलं पाहिजे. प्रॉब्लेम काय होतोय, आजच्या पालकांनी खऱ्या अर्थानं ह्या जन्माला आलेल्या मुलांचे किंवा त्या मुलींचे आलेल्या त्या पाल्याचे पंख कापायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जी आज पालकांनी जमवलेली संपत्ती, पैसा आणि साधन सामुग्री आहे, ही साधन सामुग्री कुठेतरी त्यांच्यातल्या ॲबिलिटीज डेव्हलप म्हणजे होऊ न द्यायला कारणीभूत आहेत. आणि त्या ॲबिलिटीज डेव्हलप न झाल्यामुळे आजचा युवक किंवा आजची युवती कुठेतरी म्हणजे त्या क्षमतांच्या वेगळं काहीतरी विचार करतात. कारण जेव्हा खऱ्या अर्थानं म्हणतात ना की आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसं आयुष्यात जेव्हा प्रॉब्लेम्स येतात, माझा एक नेहमीचा कोट आहे की लाईफ मध्ये चॅलेंजेस आले पाहिजेत. येणारं चॅलेंज हे कधी एकटं येत नाही, त्याच्यासोबत अजून एक सी येतो आणि दॅट सी इज फॉर चेंज. म्हणजे बदल घडवायचा असेल तर चॅलेंजेस आले पाहिजे. त्यामुळे आजच्या युवक युवतींना माझा हाच प्रश्न राहणार आहे की इझी लाईफकडे जाऊ नका, परिश्रम करा. तुम्ही आज घेतलेलं परिश्रम उद्या तुमचं आणि या देशाचं भवितव्य बदलणार आहे.